मी म्हणाले बाबा काय चुकलं सांग. म्हणाला तुम्ही काय म्हणालात जसं पेरल तसं उगवण. मग जसा शेंगदाणा पेरला मग त्याला टरफल कुठून आलं. मी म्हणलं बाबा शेंगदाणा पण आलायच की. तो म्हणला तसं नाही महाराज तुम्ही सांगितलं जसं पेराल तसंच उगवतंय. मग शेंगदाणा पेरल्यावर शेंगदाण्याला शेंगदाणाच यायला पाहिजे टरफल कुठून आलं. आता मला तर हलवून बी द्यायना जाऊन बी द्यायना. आता उत्तर तर देणं भाग आहे कारण कुठेही इज्जत नसली तरी कीर्तन केलेल्या गावात महाराजाला इज्जत असते. असते का नशीब माझ्या समोर तरी मना असते म्हणून. आता मला तर काय हलवून द्यायना. आता मला उत्तर देणं तर भाग आहे. मी म्हणलं बाबा मी तुला उत्तर देईन पण मला तुझ्या घरी चहा प्यायला नाही. मी काय फुकाट उत्तर देणार. बर म्हणला महाराज काय मागून मागितलंय चहा. चला म्हणला घरी. घरी गेले. मी त्याला सरळ साध्या भाषेत सांगितलं मला फक्त चहा आण. तो म्हणला ठीक आहे महाराज फक्त चहा आणतो. मग तो गेला आणि मला चहा घेऊन आला. आता चहा कशात आणला त्याने मला कपात आणला. मी म्हणलं अहो मी तुम्हाला सांगितलं की मला फक्त काय पाहिजे चहा पाहिजे. तो म्हणला महाराज अहो चहाच आहे की मी बशी बी आणली नाही आणि बिस्किट बी आणलं नाही फक्त चहा आहे. मी म्हणलं मला फक्त काय पाहिजे चहाच पाहिजे. मला बशी नको बिस्किट नको आणि मला तो कपही नको. त्या कपाचा बी काय कर जाळ कर. तो मला म्हणाला महाराज कपाशिवाय चहा कसा येईल. मग मी म्हणाले अहो टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल. ती मला म्हणला कुठं तुमच्या नादी लागता. मी म्हणलं आधी कळलं असतं तर कशाला आले असते इथं. बरोबर आहे की नाही. खरंच माणसानं भोळ असावं पण गा भोळ. शान असावं पण घाल शान. अति शान. येडा असावं पण घाल येड नसावं. आता भोळा हा काय आहे त्यांचा स्वभाव आहे. पण बघा 3 देवांकडे 3 खाती दिल्यात. एकानं निर्माण करायचं एकानं जगवायचं आणि एकाकडे काय दिले संवार करायचं खातं दिले. म्हणजे काय करायचं माणसं वरण्याची खटाखट बटणं ज्याच्याकडे आहेत. जे खातं म्हणजे संवार करायचं लय करायचं ते खातं कुणाकडे आपल्या महादेवजींकडे. आता शिवजींकडे कोणतं खातं आहे बघा नीट लक्ष द्या. शिवजींकडे कोणतं खातं आहे संवार करायचं. म्हणजे जी माणसं उचलायची बटणं आहेत जे खातं आहे ते कुणाकडे बोलत चला कुणाकडे शिवजींकडे. बरोबर. आता प्रश्न असा आहे की जे व्यक्ती म्हणजे जो व्यक्ती माणसं उचलतोय ज्याच्याकडं संवार करायचं खातं आहे लय करायचं खातं आहे माणसं उचलायचं बटन ज्याच्याकडे तो व्यक्ती भोळा असेल का. माणसं उचलतोय ना ते खटाखट बटन दाबून मग तो व्यक्ती भोळा असेल का हो. पण शिवजी भोळे आहेत पण कुणाकरिता आहेत भक्तासाठी. शिवजी काय आहेत भोळे आहेत. विठ्ठल विठ्ठल. बघा दुसरा शब्द काय सांगितला भोळा. आता तिसरा काय सांगितला शिव भोळा चक्रवर्ती. चक्रवर्ती हा त्यांचा काय बोलत चला काय अधिकार आहे. तुम्ही काय माझ्यावर रुसलेत का. तुमचा आणि माझा काय बांधाला बांध. तुमची ना आमच्या आजी आजोबांची काय भांडणं. मग का बोलत नाही तुम्ही बोलत चला. चक्रवर्ती हा त्यांचा काय काय अधिकार आहे. बघा आता आपण सगळेजण पंढरपूरचे देहूचे आळंदीचे निष्ठावंत वारकरी बरोबर. आपण वारी करतो याच्यात काही नवल नाही याच्यात काही विशेष नाही. पण सगळ्यात पहिली पंढरपूरची वारी कोणी केली कोणी केली महादेवजींनी केली बरोबर. म्हणून तर काकडाकार म्हणतात काय म्हणतात रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात.
रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडोनी हात. पंढरपूरची सगळ्यात पहिली वारी कुणी केली? महादेवजींनी केली. महादेवजी निघाले. कुठं निघाले? वारीला निघाले. आपल्या पार्वती आई साहेब पुढे आल्या आणि म्हणाल्या, आवो कुठं? महादेवजींनी सांगितलं की मी पंढरपूरची वारी करण्याकरिता चाललोय. शिवजींची पत्नी म्हणजेच आपल्या पार्वती माता म्हणाल्या, तुम्ही चाललायत का? मग मला बी तुमच्या सोबत. बघा पत्नी कशी असावी. तुम्ही बी तुमचे जर पतिदेव कुठं चालले असतील कीर्तनाला तर जाऊ द्या, कारण त्यांचं 100% पुण्य 50% तुम्हाला मिळणार आहे. ती पण टीव्ही बघून, सिरियल बघून, मोबाईल बघून. म्हणून आपल्या पतीला कधी अडवू नका. आणि तुम्ही बी कीर्तनाला जात जावा, नाहीतर कीर्तन चाललंय तुम्ही ढाब्यावर दिसा, त्याचा काय उपयोग नाही. बघा आता चक्रवर्ती शब्दाचं सांगते. अजूनही तुम्ही पंढरपूरला जावा आणि पांडुरंग परमात्म्याला म्हणजेच पांडुरंगाला काय घाला? रुद्राभिषेक घाला. ज्या वेळेस देवाचा म्हणजे पांडुरंगाचा मुकुट बाजूला काढतात त्यावेळेस आपल्या पांडुरंगाच्या डोक्यावर काय आहे? शिवजी आहेत. म्हणून शिवजी कोण आहेत? आता बघा तुम्ही म्हणता पण चक्रवर्ती कसे काय? तर पांडुरंग परमात्म्याने त्यावेळेचे शिवजी काय केलेत? आपल्या डोक्यावर घेतलेले. विष्णू चक्रधारी आहेत, कारण त्यांच्या हातात काय आहे? काय आहे शिवजींच्या हातात? विष्णूच्या हातात काय आहे? सुदर्शन चक्र आहे, म्हणून त्यांना चक्रधारी असं म्हणतात. विष्णू कोण आहेत? चक्रधारी आहेत. विष्णू म्हणजेच पांडुरंग. पांडुरंग कोण झाले? चक्रधारीच झाले. आणि अशा चक्रधारी असणाऱ्या पांडुरंगाने आपल्या शिवजींना डोक्यावर घेतलं. मग शिवजी कोण झाले? चक्रवर्ती झाले. हेच नाथ महाराज प्रथम चार शिव भोला चक्रवर्ती शिव
शिवनाम तयान बाधे क्रोध काम. मग लोक म्हणायला लागली की आम्ही त्यांचे पाय आमच्या चित्तात ठेवू, पण कसे ठेवायचे? बर चित्तात ठेवल्यानंतर फळ काय, फायदा काय? आताच्या सध्याच्या कलियुगात माणसं पहिलं काय बघतात? आपला फायदा. फायद्याशिवाय काहीही करतात का? फायद्याशिवाय कोणीही काहीही करत नाही. लोकांनी विचारलं, आम्ही त्यांचे पाय आमच्या चित्तात ठेवू, पण फळ काय, फायदा काय? बघा आपला देव कसा आहे, आला चेव तर केला देव, नाहीतर हर हर महादेव असा आपला देव आहे. पण आपले त्याचे पाय आपल्या चित्तात राहण्यासाठी काय करावं लागेल? शुद्ध अंतकरणाने चित्ताने त्या देवाचं काय करावं लागेल? नामस्मरण करावं लागेल, भजन करावं लागेल. बघा जर शरीर व्यवस्थित चालायचं असेल तर पित्त पाहिजे, व्यवहार चांगला व्हावा असं वाटत असेल तर वित्त पाहिजे, आणि जर आपला परमार्थ सिद्धीत जावा असं वाटत असेल तर चित्त काय पाहिजे? स्थिर पाहिजे, शुद्ध पाहिजे. शुद्ध अंतकरणाने त्या देवाचं नामस्मरण केलं तर त्याचे पाय आपल्या चित्तात राहतील. पण ना तर लय तुम्हाला कसं वाटतं? सप्त्याची एक पंगत घातली का नाही, देव आपल्या घरी सालानच राहावं वाटतं का नाही? खरं सांगा माता मावल्या. अहो 10 रुपयाची नोट त्या दानपेटीत टाकतील, पण भली मोठी लिस्ट देवासमोर वाचतील का? मग 10 रुपये नाही का टाकले? लय अवघड आहे. पण बघा शबरी मातेच्या जीवनात श्रीराम प्रभू जरी भेटले असले तरी शबरी मातेला किती वर्ष वाट पाहिली? 83 वर्ष वाट पाहिली. तेव्हा कुठेतरी जगाचा मालक तिथे गेला आणि शबरीचा उद्धार करून आला. मग देवाचे पाय आपल्या चित्तात राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध. त्यांचे पाय सहजासहजी आपल्या चित्तात राहणार नाहीत. मग त्याच्या आधीची पायरी काय? तर त्या देवाचं काय करावं लागेल? वाचे वदता शिवनाम. त्या देवाचं काय करावं लागेल? नामस्मरण करावं लागेल, भजन करावं लागेल. आणि ज्या वेळेस तुम्ही भजन कराल त्यावेळेस काय होईल? तयान बाधे क्रोध काम. पण कधी? वाचे वदता शिवनाम. काम क्रोध सगळ्यात वाईट आहे. देवाचं नामस्मरण केलं तर काम आणि क्रोध बाधणार नाही, त्याच्यापासून तुमची मुक्तता होईल. नाथ महाराजांनी लिस्ट मांडली. आता तुम्ही तर विचारतानाच, कारण आता सध्याच्या काळात सगळ्यांना पुरावा देण्याचं खूप महत्त्वाचं असतं. महाराजांनी जर पुरावा दिला नाही तर लोक अशी की महाराजाला कुठेतरी नेऊन पुरत्यान. लय अवघड आहे. नाथ महाराजांनी लिस्ट मांडली, 10 जणांची नावं सांगितली. चंद्र असेल, इंद्र असेल, नारद असेल, भस्मासुर असेल, विश्वामित्र असेल, दुर्योधन असेल, कुंभकर्ण असेल, अशा 10 जणांची नावे सांगितली की त्यांना काम नावाच्या अडक्याने काय केली आहे? धडक दिली. काम आणि क्रोध सगळ्यात वाईट आहे आणि त्याच्यापासून जर मुक्तता मिळवायची असेल तर वाचे वदता शिवनाम. देवाचं नामस्मरण करणं काय आहे? आपल्याला भागच आहे, करावंच लागणार आहे. बरोबर आहे की नाही? बघा उदाहरणार्थ म्हणून सांगते, आपले महादेवजी रोज भस्म लावायचे, बरोबर? भस्म लावायचे. पण एक दिवस काय होतं, शिवजींना टायमिंगला म्हणजे वेळच्या वेळी भस्मच मिळत नाही. मग आता काय करायचं? म्हणून महादेवजी काय करतात, एक जणाची निर्मिती करतात आणि त्याचं नाव ठेवतात भस्मासूर. आणि त्याच्याकडे हा अधिकार देतात की तो ज्या कुणाच्या डोक्यावरती हात ठेवेन त्याचा काय होईल? जागीच भस्म होईल. आता निर्मिती कुणाची केली? बोलत चला बर का. कुणाची केली? भस्मासुराची केली. आणि त्यांना अधिकार कोणता दिला? की ज्यांच्या कुणाच्या डोक्यावर हात ठेवेन त्याचा जागीच काय होईल? भस्म होईल. पण पुढे हेही सांगितलं की कुणाच्या डोक्यावर हात ठेवायचा?
जे सप्त्यात पंगत देत नाहीत, जे महाराजाचं ऐकत नाहीत, जे तिकडं लांब तिकडं झाडाखाली जाऊन बसतात, बरोबर आहे की नाही, जे कीर्तनात टाळी वाजवत नाहीत, जे कीर्तनात बोलत नाहीत, जे दान धर्म कधी करत नाहीत, यांच्या डोक्यावर काय करायचा? हात ठेवायचा आणि जागीच काय करायचं? भस्म भस्म काय करायचं? भस्म करायचं. ज्याला कळलं त्यालाच कळलं. विठ्ठल विठ्ठल. मग काय सांगितलं? लिस्ट ठेवली की कुणा कुणाच्या डोक्यावरती हात ठेवायचा. पण महाराज विषय असा होतो की त्या भस्मासुराला 2-4 दुर्जनांची संगत लागते. बघा संगत किती वाईट आहे. 2-4 कुणाची संगत लागते? दुर्जन माणसांची संगत लागते. मग ते त्याला म्हणतात, ते त्याचा पूर्ण ब्रेन वॉश करतात. कायला का म्हणतात, किती दिवस ह्यांना तू भस्म करणार? जरा गंधावाला कडे बी बघ, त्यांना बी जाग्यावर कर भस्म. लय ब्रेन वॉश करतात. शेवटी दुर्जन ते दुर्जनच. पूर्ण ब्रेन वॉश केल्यानंतर तो भस्मासूर पण काय होतो? तसाच होतो. कारण ज्या वेळेस तुम्ही 4 नालायक लोकांच्यात बसताल तेव्हा 5वे नालायक कोण असाल? तुम्ही असाल. आणि 4 वारकऱ्यांच्यात ज्या वेळेस तुम्ही बसताल तेव्हा 5वे वारकरी कोण असताल? तुम्ही असाल. तसंच त्या 4 जणांनी भस्मासूरचा ब्रेन वॉश केला आणि भस्मासुराला सुद्धा त्यांनी काय केलं? दुर्जन करून टाकलं. आता भस्मासूर म्हणाला, ठीक आहे बघतो गंधावाल्यांकडं, पण पहिला कुणाच्या डोक्यावर हात ठेवू? हे दुर्जन अतिशाने. अरे म्हणाले, ज्याने तुला निर्माण केलंय त्या महादेवजींच्या डोक्यावर तू काय कर? हात ठेवा. त्यांचा काय कर? जागीच काय कर? भस्म करून टाक. आता सोपं आहे का हो? देवाच्या डोक्यावर हात ठेवून देवाला भस्म करायचं. त्यांनी सांगितलं दुर्जनांनी, तू काय कर? महादेवाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना जागीच भस्म करून टाक. भस्मासूर म्हणाला, करतो, पण मला त्याचा फायदा काय? ते दुर्जन म्हणाले, अरे पार्वती मिळेल की तुला. बघा बरं का महाराज, दुर्जनांचं डोकं दुर्जनच. ठीक आहे म्हणला, चालला की भस्मासूर. कुठं? महादेवजींच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. आता महादेवजी झोपले होते आणि ही बातमी आपल्या गणपती बाप्पांना कळाली. तेव्हा काय व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, स्नॅप, फेसबुक काही नव्हतं. आता ते शेवटी कोण आहेत? देव आहेत. आता गणपती बाप्पांना कळालं. गणपती बाप्पा पळतच गेले. कुणाकडं? त्यांच्या वडिलांकडं. महादेवजी गणपती बाप्पांचे कोण आहेत माहिती आहे ना? नशीब. आता गेले गणपती बाप्पा गेले आणि महादेवजींना सांगितलं की तुमचा शिष्य म्हणजे तो भस्मासूर तुमचा भस्म करायला येतोय. महादेवजी म्हणाले, शेवटी भोळेत आपले महादेवजी. म्हणाले, अरे तो माझा शिष्य आहे, मला कसा काय भस्म करेन? मी तर त्याची निर्मिती केली आहे. गणपती बाप्पा म्हणाले, नाही नाही, आता ते तुमचे शिष्य राहिले, ती पलटलाय म्हणले भस्मासूर, येतोय. मग महादेवजी म्हणले, ठीक आहे येऊ दे, मग बघू. मग आपले भगवान विष्णू मोहिनीचं रूप धारण करतात आणि त्या भस्मासुरासमोर काय करतात? जातात. आता बघा, मोहिनी ही अत्यंत सुंदर, म्हणजे तिच्यासारखी देखणी कोणीही नव्हती. एवढं सुंदर, म्हणजे त्या मोहिनीकडे जर बघत राहिलं तर नजरच हटत नाही, एवढी सुंदर होती. आता शेवटी तो भस्मासूर तो मोहिनीकडे बघतच राहिला. बघा तुम्ही पण कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर ती बाहुली असते, तिच्याकडे पण तुम्ही 2 मिनिटं एकटक बघत राहता. मग ती तर मोहिनी आहे, रूपवान, कुलवान, शिलवान, गुणवान अशी मोहिनी भस्मासूर समोर काय उभा आहे. आता मोहिनी म्हणजे कोण होते? आपले विष्णू होते. आता विष्णू, आता देवाला काही लीला करायच्या सांगाव्या लागतात का? मोहिनीने सुरू केलं भस्मासूरला. मोहिनी म्हणाले, म्हणजे आपले भगवान विष्णू म्हणाले भस्मासूरला की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मला तुझ्या बरं काय करायचंय? लग्न करायचं. आता मोहिनीचं रूप धारण केलं तर कुणी? देवाने. आता शेवटी देव आहेत
आता भस्मासुराला काय माहितीये का? भस्मासुर म्हणाला, काय माझं नशीब आहे, मला मोहिनीसारखी सुंदर रूपवान देखणी गुणवान शिलवान काय मिळतीये, बायको म्हणून मिळतीये, मला लग्न कराय काही हरकत. भस्मासुर पण म्हणाला, मी तुझ्याशिवाय ही जगू शकत नाही. ठीक आहे. मोहिनी म्हणाली, मी तुझ्याशी लग्न करीन पण एका अटीवर. भस्मासुर म्हणाले, कोणती अट? मग मोहिनीने सांगितलं, मी जसं नाचल तसंच नाचायचं. भस्मासुरानं विचार केला, जर आयुष्यभर भाकरीची चिंता मिटत असेल तर आपल्याला नाचायला काही हरकत. ठीक आहे सांगितलं. सुरुवात केली मोहिनीने नाचायला. शेवटी विष्णू होते. नाचायला सुरुवात केली. हळूहळू आपल्या मोहिनीनं म्हणजे सांगितलं होतं की जसं मी नाचल तसंच काय करायचं, नाचायचं. नाचायला सुरुवात झाली. हळूहळू मोहिनीनं म्हणजे मोहिनीचं रूप घेतलेल्या विष्णूनं आपले हात कमरेवर ठेवले. भस्मासुराने सुद्धा कुठे ठेवले, कमरेवर ठेवले. रूपवान शिलवान देखणी अशी मोहिनी होती. भस्मासुराला काय करावं काही नाही असं काहीच कळना. पार हँगच झाला भस्मासुर. तर लागलाय की नाचायला. हळूहळू मोहिनीनं हात वर घेतले, खांद्यापर्यंत ठेवले. भस्मासुरानं पण कुठे ठेवले, खांद्यावर ठेवले. हळूहळू नाचता नाचता मोहिनीनं आपले हात कुठे ठेवले, डोक्यावर ठेवले. शेवटी निर्मिती महादेवाने केली होती आणि काय सांगितलं होतं, डोक्यावर हात ठेवून त्याचा काय होईल, भस्म होईल. मग स्वतःचं डोकं असो नाहीतर दुसऱ्याचं डोकं असो. मोहिनीने डोक्यावर हात ठेवला, भस्मासुरानं बी कुठे ठेवला, डोक्यात ठेवला. जागीच भस्म झाला. काय कमी होतं का महाराज, काय कमी होतं का? अधिकार दिलता की ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील त्याचा काय होईल, भस्म होईल. मग काम नावाच्या काय केले येडक्याने, त्यांना धडक दिली. मग आपल्यालाही काम क्रोध बाधणार नाही म्हणून काय करावं लागन, काय करावं लागन, वाचे वदता शिवनाम. ज्या वेळेस मुखात नाम येईल त्यावेळेस काम आणि क्रोध आपल्याला बाधणार नाही. अभंगाचा दुसरा चरण. वाचे वदता जीव, बरोबर आहे. वाचे वदता शिव नाम, हो वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाच्यवत्ता शिव नाम, वाच्यवत्ता शिव नाम, हो वाच्यवत्ता शिव नाम. भादे क्रोध काम, भादे क्रोध काम, वाच्यवत्ता शिव नाम, शिव नाम. नाथ महाराज तिसऱ्या चरणात सांगतात, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. बघा या
अभंगातल्या 3ऱ्या चरणात नाथ महाराजांनी काय सांगितलं? धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. धर्म बघा, जवळजवळ 2 चरणाचं सांगितलेला भावार्थ सगळा विसरा, पण अख्खं कीर्तन जरी विसरलात तरी एवढं मात्र लक्षात ठेवा की आपल्या मुलांना चांगलं शिकवा, त्यांना चांगल्यांची संगत द्या, शिकवा, संघटित करा, जेणेकरून आपलीच मुलं समाजात नाव कमवतील आणि धर्माला कलंक लागल असं कधी वागणार नाहीत. रुक्मिणीसारख्या आईच्या डोळ्यात पाणी येईल आणि आपल्या भगवंतासारख्या पांडुरंगासारख्या बापाला समाजात मान खाली घालायला लागल, आपल्या धर्माला कलंक लागल. असं कधीही वागणूक आपल्या मुलांना देऊ नका, म्हणून त्यांना चांगल्यांची संगत द्या. बघा, आपल्या भारतासारखी संस्कृती नाही, कारण ज्या वेळेस म्हणजे आपण म्हणतो ना भारत माते की, झोपले का काय? 15 जानेवारी म्हणते बरं तुम्ही एक केलंय महाराज, म्हणजे काय म्हणतो आपण की कीर्तन झाले जेवण, कीर्तनाच्या आधी जेवण असतं तर ह्यांनी महाराजाला नुसतंच वरडायला लावलं असतं, झोपून घेतलं असतं जोरात. भारत माते की, भारत माते की. आता बघा आपण काय म्हणलं? भारत माते की जय. भारत माता, आपल्या फक्त भारतालाच माता हा शब्द वापरला. तुम्ही कधी ऐकलंय का चीन आत्या, जपान मावशी, इंग्लंड काकी, ऐकलंय का? फक्त भारत, या भारत आपल्या भारतालाच माता हा शब्द लागू पडतो. भरत खंडे नरदेह प्राप्ती हितो भाग्याची संपत्ती, हितो भाग्याची संपत्ती. भरत खंडे नाही, म्हणून आपल्या भारताला भारत माता, माता हा शब्द लागलेला आहे. बघा, सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान कसं असावं जपानकडनं शिकावं, कपटीपणा कसा असावा इंग्लंडकडनं शिकावं, तेल कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, सोनं कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, आणि संस्कृती कशी असावी हे आपल्या भारताकडूनच शिकावं. आणि आपल्या भारतासाठी कुणाला टाळ्या वाजव वाटलं तर वाजव. म्हणूनच फक्त आपल्या भारतालाच माता हा शब्द लागू पडतो. म्हणून आपण म्हणतो भारत माते की जय. धर्म कसा जपावा याचं उदाहरण फक्त आपल्या कुठे भारतात, महाराष्ट्रातच आहे. म्हणून माझं सांगणं आहे की तरुण मुलांना की परमार्थ करायचा आहे ना, कधी करा, तरुणपणातच करा, कारण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी. तरुणपणातच काय करा, परमार्थ करा. नाहीतर हिकडचं चावणं झालं की हिकडचं सारभात खायला म्हणून माळ घालू, कळलं त्यालाच कळलं विठ्ठल विठ्ठल. तरुणपणात जो काही परमार्थ करायचा आहे तो करा. अहो ह्याच्यात नाचू वाटलं तरी नाचा, पण आपली इथं नाचत कुठं नाचत्यात डीजे पुढं. बरोबर आहे की नाही आजी? डीजे पुढं नाचतात. बरं डीजे वाल्यांची गाणी काय? आता इथं लहान मुलं बसले, तुम्ही मला सांगा हा, मी म्हणन माझ्या पुढचं तुम्ही म्हणायचं लपू नका, तुम्हाला कोणीही मारणार नाही. मला सांगा बाळांनो, तुम्ही
तुम्ही काय ऐकताय? कीर्तन. कीर्तन ऐकताय. मी काय सांगते? कीर्तन. बरोबर. बोलत चला. आता मी म्हणन माझ्या पुढचं तुम्ही सांगायचा. तिकडे मागे उभा राहिलेले आणि इकडं. काही महिना होईल करोना, लोक तुला घे ग. तुमचीच आहेत का? तुमचीच आहेत. बघा, मला एकच सांगायचंय की आपल्या, बरोबर आहे, खतरनाकच आहे, आपल्या धर्माला कलंक लागेल असं कधीच वागू नका. कारण तुम्हाला सांगते, तुम्ही मला सांगा, पिक्चरचं एक गाणं किती दिवस चालतं? कुठलं अजून मला वाटत नाही वर्ष 2 वर्ष चाललं. म्हणजे ट्रेंडिंगला किती दिवस असतं? लय तर लय 15 दिवस, आणि त्याच्यापेक्षा जास्त तर 1 महिना. याच्यावरती अजूनही कोणतंही गाणं चाललं? इतिहास साक्षी. तुम्ही कधीही बघा, एका महिन्याच्या वर कोणत्याही पिक्चरचं गाणं ट्रेंडिंग राहत नाही. कारण माझ्या लहानपणी तर रिक्षावाला आलता, कामाला जायला उशीर व्हायलाय, बघतोय रिक्षावाला, गवट माझी बघतोय रिक्षावाला. महाराज रिक्षावाला गेला, ते आजपर्यंत कधी कुठं दिसलंच नाही. आता रिक्षावाला गेला, मग आलं शांताबाई, चक्रा नकरा शांताबाई. शांताबाई, तुम्हाला सांगू का विषय निघाला म्हणून? शांताबाई ही गाणं जेव्हा निघलं तेव्हा आमच्या डौंडस गावातल्या, डौंडस गाव माहितच असेल तुम्हाला, नसन माहित तर आमच्या आजी बरं या एकदा घरी चहा प्यायला. आता त्या डौंडस गावात जेव्हापासून हे गाणं निघालं, आमच्या गावातल्या शांताबाई नावाच्या बायकाच घराबाहेर पडत नव्हत्या महिनाभर. चुकून जर एखादी निघलीच, चुकून बरं का महाराज, चुकून निघलीच तर लगेच म्हणायचे चक्रा नकरा शांताबाई. शांताबाई इथं कोण नाही ना शांताबाई? असं तरी मला माफ करा. शांताबाई. त्याच्यानंतर शांताबाई गेली, ती परत कधी आलीच नाही आणि कुठं दिसली बी. मग गाणं निघालं कोणतं ते? जिंगाट. पार अंगाचा हाल हाल करून घेतलं. टिकलं का? नंतर आलं ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट. अहो त्या शेठचे 2 टाइम खायचे वांदे, आणि तो म्हणतो शेठ तुम्ही नादच केलाय थेट. काय अर्थ आहे का? नंतर आलं मला आमदार झाल्यासारखं वाट. बाबा तुला फक्त वाटणारच, पण मला सांगायचं एकच, टिकलं का? नाही. कारण ते माणसाच्या कल्याणाचं त्याच्यात काहीही नाही, ते टिकणार नव्हतं, ते नश्वर आहे. आजही माझ्या माऊलींनी 750 वर्षांपूर्वी लिहिलेला हरिपाठ अभंग आजही आपण गातोय, त्याच्यात काय बदल झालाय का? आता महाराज इथं 7 दिवसाचा सप्ताह बसलाय. आता मला सांगा, सप्त्यात तुम्ही हरिपाठ करताय, प्रवचन करताय, कीर्तन करताय, पारायण करताय, भजन करताय, मग सप्त्यामध्ये 7 दिवस एकच हरिपाठ का म्हणायचा? देवाची द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीचारी साधी येल्या. कोणता भजनवाला असा म्हणलाय का बाबा ती देवाच्या द्वारी म्हणून लय बोर झालंय, आज याच्या घरी उद्या त्याच्या घरी असं म्हणून म्हटलंय का? म्हणणारच नाही. कारण ही परंपरा आहे, 750 वर्षांपूर्वी चालून आलेली आहे. ही परंपरा कधीही बोर वाटत. तुम्हाला बोर होतंय का? नाही ना? हा, मग बोलत चला. आजही कीर्तनाची सुरुवात ही रूपाच्याच अभंगाने होते आणि शेवट ज्ञानदेव तुकारामानच होतो. परंपरा आहे, बोर वाटणार नाही. म्हणून धर्माला कलंक लागेल. आता तुम्हाला नाचायचंय तर या परमार्थात नाचा, कोणीही काही म्हणणार नाचू कीर्तनाचे रंगे, 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 नाचू 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 कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू जग
नाचू कीर्तनाचे रंगी नदी पलाऊ जगी नदी पलाऊ जगे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचायचंय ना उठा नाचा परमार्थात नाचा महाराज जर पाहिलं जर आत्ताची डीजेची गाणी पाहिली आणि पूर्वीची गाणी पाहिली तर पूर्वीच्या गाण्यात आणि आत्ताच्या गाण्यात फरक आहे काळ बदलला माणसं बदलत चालली पण बघा पूर्वीची काय गाणी होती महाराज त्याच्यात प्रत्येक गाण्यात प्रत्येक शब्दात काही ना काही तरी अर्थ होता किती सुंदर होती दिस जातील दिस येतील भोग सरण सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरण सुख येईल तुझ्या माझ्या संसाराला आधी काय हवं तुझ्या माझ्या लेकराला घर फुलं नवं नव्या घरामध्ये काही नवीन घडलं नव्या घरात सुख समद वेगळं होईल दिस जातील ऐरणीच्या देवा तुला आऊ दे आभाळ कथमया तुझी आवर राहू दे ऐरणीच्या देवा तुला वाहू दे ऐरणीच्या देवा तुला बिंदू वाहू दे लक्ष्मीच्या हातातली चवर हवी वर खाली लक्ष्मीच्या हातातली चवर हवी वर खाली इडा पिडा जाते तुरी किरप तुझी आम्हावरी सदा काळी राहू दे ऐरणीच्या देवा तुला ठेनगी ठेनगी वाहू दे ऐरणीच्या देवा तुला ठेनगी ठेनगी वाहू दे फिरत्याचा काम वरती गेली मातेरा आभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा पाऊले चालती सुखी संसाराची पाऊले चालती यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी काना वाजवितो बासरी काना वाजवी बासरी राधे चला माझ्या गावाला जाऊ गोकुळ माझ गाव गोकुळ माझ गाव राधे चल राधे चल राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचत का देव टोचतो का टचा टचा टोचतो का वाजवा टाळी चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला
विठ्ठले माऊली हे ओ विठ्ठले माझी माऊली विठ्ठल 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 हातवर येताई विठ्ठल 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 हातवर विठ्ठल 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 करतायत त्यांच्यावर एवढे अन्याय का करतायत? त्या लहान मुलांना इतिहास कळणं फार गरजेचं आहे. आताच्या काळाची ती गरज आहे. अहो जर आपल्या डोळ्यामध्ये एखादं चिलट गेलं किंवा कुसळ गेलं, काहीतरी एखादी छोटी मुंगी गेली तरी आपल्या डोळ्यात किती वेदना होतात. पण जिवंतपणे माझ्या राजाच्या डोळ्यात सळ्या घातल्या, तापलेल्या सळ्या, तरीही माझ्या राजाने धर्म सोडला नाही. आपल्या कानात छोटीशी मुंगी गेली तरी आपल्याला किती त्रास होतो, पण जिवंतपणे माझ्या राजाच्या कानात गरम पातळ झालेलं गरम शिसव ओतलं, किती वेदना झाल्या असतील, तरीही माझ्या राजानं धर्म सोडला नाही. अहो नख काढताना जर एखादं नख जास्त कापलं गेलं चुकून आणि जिव्हाळी लागली तर कमीत कमी 2-3 दिवस आपलं लक्ष कशात लागत नाही, एवढं बोट आपलं ठण 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 करतं. पण जिवंतपणे माझ्या राजाच्या अख्ख्या हातांची बोट उपसून काढली, किती वेदना झाल्या असतील माझ्या राजाला, तरी सुद्धा माझ्या राजानं धर्म सोडला नाही. आपल्याला थोडं खर्चटलं तरी सुद्धा आपलं जीव कासावीस होतो, आग होती त्या जागेची, नुसतं थोडंसं खर्चटलं तरी. पण आपल्या राजाच्या जिवंत असताना ज्याप्रमाणे वांग सोलतो ना, त्याचप्रमाणे आपल्या अख्ख्या राजाचं शरीर सोलून काढलं तरी माझ्या राजानं धर्म सोडला नाही. अहो जर छोटस आपल्याला सुरीने कापलं, कांदा वगैरे काय कट करताना कापलं आणि भाजीला फोडणी देताना मीठ टाकत असताना थोडस मीठ जरी त्या जखमेला लागलं तरी आपला निम्मा जीव गेल्यासारखा होतो. पण माझ्या राजाचं अख्खं शरीर सोललं आणि त्याच्यावर मीठ चोळलं, किती वेदना झाल्या असतील माझ्या राजाला, तरीही माझ्या राजानं धर्म सोडला नाही. अहो जर आपल्याला तिखट लागलं तर आपण जिभेवरती साखर ठेवतो का तर आपलं तिखट जावं. पण माझ्या राजाची जिवंत असतानाच जीभ छाटली, किती वेदना झाल्या असतील माझ्या राजाला, तरी सुद्धा माझ्या राजानं धर्म सोडला नाही. मग धर्म कसा जपावा, कसा टिकवावा याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शंभूराजे संभाजी महाराज यांच्याकडनं शिकावं. शत्रू समोर उभा आहे तरी सुद्धा, आता पिक्चर निघाला मध्यंतरी पुष्पा, झुकेगा नाही साला, बरोबर आहे की नाही, पण त्यावेळेचा खरा हिरो म्हणजेच आपले संभाजी महाराज आहेत. शत्रू समोर उभे असताना देखील मान खाली जाऊ दिली नाही, त्याला म्हणायचं झुकेगा नाही साला. कसा टिकवावा धर्म, कसा जपावा धर्म, हे कुणाकडून शिकावं तर जे महापुरुष महाथोर होऊन गेले त्यांच्याकडनं शिकावं. छत्रपती संभाजीराजांकडनं शिकावं, छत्रपती शिवाजी महाराजांकडनं शिकावं, राजश्री शाहू महाराजांकडे शिकावं, सावित्रीबाई फुले यांच्याकडनं शिकावं, डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्याकडनं शिकावं. धर्म कसा टिकवावा, कसा जपावा. आपल्याला देखील महापुरुषांची आठवण येते, पण कधी 15 ऑगस्ट 26 जानेवारी, पण प्रत्येक दिवस 365 दिवसही आपण आपल्या महापुरुषांची काय केली पाहिजे, आठवण ठेवली पाहिजे की बाबा मी आज आहे कुणामुळे, आज आपण इथे सुरक्षित आहोत हे फक्त आपल्या सगळ्या आर्मीवाल्या दादांमुळे, बरोबर आहे की नाही. जे महापुरुष होऊन गेले त्याच्यानंतर जर आपली कोण रक्षा करत असेल तर ते आर्मीवाले दादा करतात. खरंच प्रेम कोणावर करावं तर त्या आर्मीवाल्यांवर करावं. आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून पूर्ण जगाचं रक्षण करत असतात. 2 ओळी त्यांच्यासाठी. हे मेरे वतन के लोगो जरा
आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। मेरे वतन के लोगों, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं यांची आठवण व्हावी, आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी काही केलं, ज्यांनी धर्म टिकवला यांची आठवण आपल्याला प्रत्येक क्षणाला प्रत्येक वाईट काम करताना आठवण झाली पाहिजे। म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष। ज्यांना शिवजींचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं असं वाटत असेल त्यांनी धर्म हा टिकवलाच पाहिजे। आणि ज्या वेळेस तुम्ही धर्म टिकवताल त्यावेळेस शिव देखता प्रत्यक्ष, तुम्हाला शिवजी हे प्रत्यक्ष दिसतील आणि ज्या वेळेस ते दिसतील तेव्हा तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल। अभंगाचं धर्म काम धर्म काम वर्तन कधी करू नका। आजच्या काळात जर पाहिलं तर आजच्या मुलांना 1000 किलोमीटरवर बसलेल्या मित्राशी तासंतास गप्पा मारायला त्यांना वेळ असतो, पण घरी बसलेल्या आई वडिलांची तब्येत विचारायला त्यांना वेळ मिळत नाही। लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा आजारी असतात तेव्हा तुमचा मित्र गुड बाय टेक केअर काळजी घे असं म्हणून तो झोपी जाईन, पण रात्रीचा दुधाचा ग्लास आणि पार्लेजीचा बिस्किट पुडा घेऊन येते ना ती तुमची आई असते। आणि अर्ध्या रात्रीत न कळत तुमच्या गळ्याला हात लावून बघतो ना तुमचा ताप, तोच तो तुमचा बाप। ज्याला माय बाप कळले त्याला वेद कळले, ज्याला कळला बाप त्याला कळा विठोबा, आणि ज्याला कळी आई त्याला कळी रखुमाई। विठोबा रखुमाई मी तुमचा जास्त काही वेळ घेणार नाही। आता सध्या जे सांगणार आहे त्याची काळाला गरज आहे। बघा, मला या माता माऊल्यांचं कौतुक वाटतं की अजूनही माझी माय साबण संपला तरी साबणाची जी चिपळी असते, चिपळी माहिती आहे का माता माऊल्यांनो? साबण संपल्यावरती राहिलेला तुकडा त्याला काय म्हणायचं? चिपळी।
ती चिपळी अजूनही फेकून देत त्याचं काय करता तुम्ही? दुसऱ्या साबणाला लावता, बरोबर आहे की नाही? का तर त्यांना माहित आहे साबण जर कपड्याचा असेल तर एका टायमिंगचे कपडे होतील, आंघोळीचा असेल तर एक जणाच्या किंवा एक दिवसाच्या सगळ्यांच्या आंघोळ्या होतील, भांड्याचा असेल तर एका टायमिंगची भांडी होतील. पण फेकून देत कौतुक वाटतं. अजूनही या माता माऊल्या साडी फाटली तरी साडी फेकून देत तुम्ही काय करता? गोदडी शिवता का वाकाळ शिवता का लेपाट शिवता? कसं आहे महाराज, भागाभागात फरक असतो. म्हणून मला एवढी नावं पाठ करावी लागतात, एवढे शब्द पाठ करावे लागतात, लक्षात ठेवावे लागतात. भागाभागात फरक, बाकी काही नाही. आता तुमचा माझा भाग शेवटी फरकच. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं जीव सोडलं मला वाटते जाळत असतात, बरोबर आहे की नाही महाराज? तुमच्याकडे काय म्हणतात? सगळंच म्हणतात का? सगळंच म्हणतात. पण साडी फेकून देत नाही. अजूनही माझी माय साडी फेकून देत नाही. तुम्ही तुमच्या आईला किंवा आजीला 5 स्टार हॉटेलमध्ये न्या, नाही तर 7 स्टार हॉटेलमध्ये न्या आणि तिथं गेल्यानंतर त्यांना आईस्क्रीम खाऊ घाला आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तिथे आईस्क्रीमचे चमचे माघारी आणणार म्हणजे आणणारच, गॅरंटी आहे मला. आओ मम्मीने म्हणजे आईने जरी नाही आणला तरी आजी मात्र नक्कीच आणणार, बघा तुम्ही. बट इट इज अ नॉट मिडल क्लास और इट इज अ नॉट लोअर क्लास, इट इज अ हाय क्लास. कारण तिला तिच्या नवऱ्याने आणि बापाने कमवलेल्या रुपयाची किंमत आहे, म्हणून ती लाबाडाचं कधी घेणार नाही आणि कष्टाचं कधी वाया जाऊ देणार नाही. हे वैभव आहे या माता माऊल्यांचं. आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवा जरा त्यांच्यासाठी कधीतरी. द वुमन इज अन आयडल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक ही स्त्री आहे. मोठ्यातले मोठे उद्योजक सांगतात जे आजपर्यंत आम्हाला कधी जमलं नाही ती रोजची गृहिणी रोज घरात करते, त्याला म्हणायचं व्यवस्थापन. बघा आता जर सांगायला गेलं तर माणसांना राग येतो. आता मला सांगा, इथं माझ्या समोर 2-3 आज्या बसल्यात की ज्यांचं वय झालंय. तुमच्या काळात तुम्हाला झोपताना आईची किंवा आजीची, शक्यतो आईची अंगाई होती, बरोबर होती का आजी? आम्हाला शांताबाई, आम्ही ज्ञानोबाराय होणार आहे का? आता मला सांगा, तुम्हाला तुमच्या काळात आईचा पदर होता, बरोबर? आम्ही काय करायचं? आईचा गाऊन वडायचा का वडणी वडायची? बरं आम्ही तरी गाऊन नाही तर वडणी वडू. आमच्या पुढच्या पिढीने काय करायचं? मम्मीचा टी शर्ट वडायचा. आता बघा, ज्या आज्या म्हणजे म्हाताऱ्या आज्यात, वयस्कर आहेत, ज्यांचं वय झालंय, त्यांच्या डोक्यावरती पदर आहे. बघा पदर आहे. आताच्या काळातल्या माता म्हणजे हे पदर बिदर काय नाही. डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, आता तरी घ्या, तुम्ही दिसणार आहे. आपल्या आजींनीच बरोबर केला, पुढच्या आजींनीच दिसतंय का पदर म्हणून. तरी माता माऊल्यांना घाम फुटना, तरी एकीने सुद्धा पदर घेतला. राहू द्या आता, असो जाऊ द्या, आता कीर्तन संपत आले, आता काय पदर घेता. फरक बघा.
पूर्वीच्या काळी ओव्या होत्या, अंगाई होती, आता शांताबाई. म्हणजे आत्ताच्या काळात जर एखादं लेकरू रडायला लागलं तर खरं सांगा माता मावल्यानं, तुम्ही त्याच्या हातात काय देता? हाय का कोण हरिपाठाचं पुस्तक देते, ज्ञानेश्वरी देते, गाथा देते, लगेच त्याचा सत्कार आपण करू इथं? हाय का कोण? अहो मेंटॅलिटी काय आहे तुमची? तुमचा मुलगा कार्टून बघून ज्ञानोबराय होणार आहे? होणार आहे का? तुकोबराय होणार आहे? अहो छत्रपती शिवाजी महाराज हे माँसाहेब जिजाऊंच्या पोटी का जन्माला आले माहितीये का? छत्रपती शिवाजी महाराज हे माँसाहेब जिजाऊंच्या पोटी जन्माला आले कारण त्यांची कुस पावन होती. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा 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 जिजाईला, मुजरा मानाचा 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 जिजाईला.
राय विठ्ठल विठ्ठल. अजून थोडस सांगेन कारण मला निरोप आलाय, जेवण अजून झालं नाही. मला त्यांनी तिकडे लांब उभा राहून सांगितले, तुम्हाला माहित नाही. लक्ष द्या, परमार्थ करा. जाताना एवढंच सांगेन की परमार्थ करा. लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण ती लोक आहेत. लोक असं म्हणतात ना की लोक माळाही घालून देत नाही, दारू बी पिऊन देत नाहीत. अशी माणसांच्यातली तर आहे महाराज. समाज विक्षिप्त आहे, विचित्र आहे. चांगलं काम करणाऱ्यालाही नावच, त्यालाही निंदाच, त्याच्या वाट्यालाही टीकाच, आणि वाईट काम करणाऱ्याला देखील नावच ठेवतात. अहो, कीर्तनकारांना सोडत नाही. तुम्हाला काय सोडणार आहेत? कीर्तनकारांना बी टीकेला सामोरं जावं लागतंयच, त्यांना बी शिव्या खाव्या लागतातच. पण माझं सांगणं आहे, माझं म्हणणं आहे, ठीक आहे, आम्हाला वाईट बोलणाऱ्या लोकांनी आजपासून आम्हाला 4 पटीने नावं ठेवा. वारकरी, गायक, वादक, प्रवचनकार, कीर्तनकार यांना 4 पटीने नावं ठेवा. पण लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायातल्या गुणजनाला जर नावं ठेवत असाल तर 2 नंबरचा व्यवसाय करणाऱ्या माणसाचा तरी किमान कौतुक करा. त्याला तरी म्हणा, वा काय काम करतो, कीप इट अप, करत राहा, देव तुझं भलं करो आणि तुझा 2 नंबरचा धंदा 5 पटीने वाढव. त्याला तरी आशीर्वाद द्या. पण छे, लोक त्याच्याबद्दल दबक्या आवाजात म्हणताय, काय खरंय 12च्याच भावात जाणार. म्हणजे आपण कसंही वागलो तरी लोक आपल्याला बोलणारच आहेत. लोक आपल्याला काहीही केलं तरी बोलणारच आहेत. म्हणून लोकांचं ऐकून परमार्थ सोडू नका. आपले पूर्वजही आपल्याला सांगायचे, ओरडून ओरडून सांगायचे, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. आतापर्यंत लोकांचं ऐकून परमार्थ केला नसेल हरकत नाही. स्वामी विवेकानंदांचं वाक्य, डोंट थिंक अबाउट युअर पास्ट बिकॉज इट इज डिस्ट्रॉयड, डोंट थिंक अबाउट युअर फ्युचर बिकॉज इट इज अननोन, बट डोंट मिस युअर प्रेझेंट, सो लॉक युअर पास्ट अँड एन्जॉय युअर प्रेझेंट. स्वामीजी असं म्हणतात की गेलेल्या क्षणाचा कधी विचार करू नका, कारण तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरी गेलेला क्षण तुम्ही कधीही खरेदी करू शकत नाही, आणि जीवनात येणारा क्षण येईल की नाही याची शाश्वती देता येत. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नाही हर किसी का साथ देत नाही, कारण तू जाणारच आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल त्याची काळबा, आणि का काळ खाईल, कारण तू त्याच्याच मालकी हक्काचा आहे. बरोबर आहे की नाही? बोलवणं आलं की सगळ्यांना जावं. जिंदगी कशी आपली, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्या वेळेस बोलवणं येईल जावं लागणार आहे. लक्षात ठेवा, कितीही पळालात, कितीही कमवलं, कितीही पैशाच्या मागे गेलात तरी वेळ आल्यावरती, ऐका इकडे लक्ष द्या, वेळ आल्यावर दारात उभा असलेला यम चप्पल सुद्धा घालू देत नाही. तुमच्याकडे असं काय आहे की तुम्ही घेऊन जाणार आहात? मनवा तू विसरू नको तुझ्या सद्बुद्धीला, मानवा तू विसरू नको तुझ्या सद्बुद्धीला, गर्वान तू फुगू नको तुझ्या या छातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. अहो बघा, 100 मुलांचा बाप होता धृतराष्ट्र, भारताचा सम्राट होता, नाही राहता आलं. 100 मुलांचा बाप असून, भारताचा सम्राट असून जावं लागलं, राहता आलं नाही. आज वैराग्य मूर्ती म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते तुकोबराय, त्यांचे सासरे आप्पाजी गुळवे यांच्याकडे बघा बरं का मी काय म्हणते. तुकोबरायांचे सासरे आप्पाजी गुळवे यांच्याकडे 3500 एकर ऊस होता. 3500
म्हणजे 3500 एकर ऊस होता. आपला एकच एकर आहे, तो बी 265. तो बी पेटवल्याशिवाय जाळल्याशिवाय कारखाना नेत नाही. पण त्यांना सुद्धा, तुकोबऱ्यांच्या सासऱ्यांना सुद्धा जावं लागलंच. त्यांनाही राहिलता आलं नाही. अनाथांची माय म्हणून सिंधुताई यांना ओळखलं जातं. काय होतं त्यांच्याकडे? स्वतःला जगायला नव्हतं, पण जाता जाता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेल्या. त्या आपल्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना सुद्धा जावंच लागलं. नाही राहता आलं. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी संपत्ती. अहो, रावणाची संपत्ती आणि आपली संपत्ती कुठेच नाही. रावणाला जावं लागलं. ही झालं लोकांचं. अहो, देवाला सुद्धा जावं लागलं. सिकंदर जग जिंकायला निघाला होता. नव्हे ज्या सिकंदराने जग जिंकलं ही होतं. आणि त्या सिकंदराने सांगितलं होतं की ज्या वेळेस मी जाईन, मी मरेन, त्यावेळेस माझे 2 हात माझ्या तिरडीच्या असे बाहेर काढा. जगाला ही कळू द्या की जो सिकंदर जग जिंकाय निघालाय ना, नव्हे ज्या सिकंदराने हे जग जिंकलंय ना, तो जाताना कसा चाललाय? रिकाम्या हातानेच चाललाय. तुमचं असं काय की तुम्ही घेऊन जाणार आहात? अहो, देवाला सुद्धा जावं लागलं. तुम्ही भगवान श्रीकृष्णाचं चरित्र पहा. एवढं सगळं करूनही फक्त एका पारद्याचा बाण पाहायला लागला आणि त्यांना जावं लागलं. राहता आलं नाही. लक्षात ठेवा, तुम्ही गेल्यानंतर तुमच्या जागी कोणीतरी दुसरा येऊन बसणार आहे. महाराज, वेळ प्रत्येकाची येते. उदाहरण थोडक्यात सांगू का? सकाळी एक वर्तमानपत्र 5 रुपयाला मिळणार एक वर्तमानपत्र संध्याकाळी 5 रुपये किलो रद्दीनं जात असतं. वेळ प्रत्येकाची येते. अहो, 10 रुपयाचा आपला पेन, तो 10 रुपयाचा पेन सुद्धा 10 लाखाचा चेक सही करून देत असतो. वेळ प्रत्येकाची येते. वेळ आल्यावरती जावं लागणार आहे. पण कसं जावं लागणार आहे? रिकाम्या हातानेच जावं लागणार आहे. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या जागी कोणीतरी येऊन बसणार आहे. कारण कुणाचं कुणा वाचून काहीही अडत नाही. संतांनी सांगितलं परमार्थ करा. लोक ऐकली नाहीत. शेवटी लोक आडगी आहेत, ऐकत नाहीत. मग काय करायचं? मग आपल्या नाथ महाराजांनी कठीण भाषेत सांगितलं. काय सांगितलं? काय म्हणतो हा पिंगळा? हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही ऐकालं, हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल. सरत शेवटी बात काळ बांधून येईन. सरत शेवटी बात काळ बांधून येईल. संतांनी काय सांगितलं आपल्याला? भजन करा, परमार्थ करा. सर्वांनी हात वर करा. बघा बरं का, नीट हात वर करा. आपल्याला आपल्या आशिफ दादा दाखवणार आहे. केले का? असेच राहून द्या. मी जरा आमच्या आजीच्या घरनं चहा पिऊन येते. जेवण झालं का बघते, म्हणजे कीर्तन सोडाय. सर्वांनी हात वर केले. ज्या संतांमुळे आज आपण इथे उभा आहोत त्या संतांचं नामस्मरण, नामचिंतन करू. ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा
जाते की आत्ताच परवा दिवशी रक्षाबंधन झालं. जास्त काही नाही, फक्त माझं सगळ्या बहीण भावांना एक सांगणं आहे की रक्षाबंधन म्हणजे काय एवढंच सांगेन आणि कीर्तन सोडते. रक्षाबंधन म्हणजे काय? नुसतं गंध लावणे, ओवाळणे किंवा गिफ्ट घेणे ते म्हणजे रक्षाबंधन नाही. रक्षाबंधन म्हणजे काय? प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला सांगितलं पाहिजे, दादा तूच हो या जगाला आनंद देणारा आनंदाचा नंदन, फसवणुकीचा कधीही कुणाला लावू नको चंदन, डोळ्याला कोणतीही मुलगी दिसली ना तिला बहीण म्हणून कर वंदन, हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षा बंधन. प्रत्येक बहिणीने भावाला सांगितलं पाहिजे, दादा ज्या नजरेनं तू माझ्याकडे बघतोस ना त्याच नजरेनं तू गावातल्या जगातल्या प्रत्येक मुलीकडे पाहावं, हेच खरं रक्षाबंधन. म्हणून बहीण भावाचं नातं जपत चला, चांगले संस्कार करा, चांगल्यांची संगत करा, आपल्या मुलांना चांगलं शिकवा, चांगलं बघण्याचा प्रयत्न करा, चांगलं सांगण्याचा प्रयत्न करा, शेवटाची ते गोड त्याची खरे का. म्हणून सांगते माय बापा, भजन करा, आपला एक दिवस ठरलेला आहे त्यामध्ये त्यासाठी बदल करा, इथून पाठीमागे झालेल्या चुका होऊ द्या, पण बुद्धीचा पालट धरा. अरे काही मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, मागे जे काही झालं त्याच्याकडे पाहू नका, इथून पुढे लक्ष द्या आणि आपला भूतकाळ बघा, आपला वर्तमान काळ बघा, झालेली सेवा तुमच्या चरणी, माऊलींच्या चरणी, महादेवजींच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, खंडरायाच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. बघा, जे माझे बरोबर ते माझ्या सद्गुरूंचे आणि जे माझे चुकीचे ते माझ्या अल्पशा बुद्धीचे दोष समजा. माझे गुरु हरिभक्त पारायण जाधव महाराज वडजलकर आणि त्याचबरोबर हरिभक्त पारायण शिवलीलाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज इथे उभा राहू शकले. त्यांचे उपकार कधी फेडू शकत नाही. त्याचप्रमाणे माझे आई वडील असतील, माझ्यासोबत आलेले आजोबा असतील, दुसरे आजोबा असतील, माझी आजी असेल, पणजी असेल, माझा भाऊ असेल, या सगळ्यांचे उपकार मी कधीही फेडू शकत नाही. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम मला दादांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम केली आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत सुंदर आणि सुश्राव्य पोचू लागला, त्याबद्दल मी दादांचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे पखवाज वाजवणारे जे आपले दोन दादा नाव ओम महाराज आणि संकेत महाराज यांनी सुंदर असा पखवाज वाजवला. लक्षात ठेवा, पखवाज हा शिवाचा म्हणजे महादेवजींच्या निर्मित आहे. ज्या वेळेस पखवाज वाजतो त्यावेळेस त्याच्यावर एक शिवतांडव वाजत असतो. जटाटवी गलचल प्रवाह पावितस्यले गलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकं डमड 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 डम निनादवड डमरवय चकार चंड तांडवं तनोतुन शिव शिवम. हा पखवाज, हा तांडव ज्यांच्या बोटात वाजवण्याची ताकद आहे असे आपले ओम महाराज असतील, संकेत महाराज असतील, यांनी सुंदर असा पखवाज वाजवला आणि तरुणपणात परमार्थ करतात. यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळे वाजवा. त्यांचेही मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आपले गायनावाले महाराज पांडुरंग महाराज असतील, पवार महाराज असतील, ओमने महाराज असतील, माझ्यासोबत आलेले आजोबा असतील, ते आजोबा असतील, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आपला विनकर दादा असेल याचेही मी मनापासून आभार मानते. सगळ्यांचे तुमचे देखील मी मनापासून आभार मानते. आज मला कीर्तन करायची संधी ज्यांच्यामुळे मिळाली ते माझ्या वडिलांचे मामा म्हणजेच माझे आजी आजोबा. दिसायला जरी ते आजी आजोबा वाटत नसले तरी ते माझे आजी आजोबाच लागतात. त्यांनी मला इथे कीर्तन करायची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आणि आज आपले बघा, कोण कुणाकडे बघून हसल की नाही याची गॅरंटी नाही, कारण सध्या कलियुग आहे. एकमेकाकडे बघून साधं कोण स्माइल सुद्धा देत नाही, पण असं एकच व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याकडे बघितलं रडणारा माणूस देखील हसते, ते म्हणजे आपले फोटोग्राफर दादा. बरोबर आहे की नाही? आपले चॅनलवाले आशिफ दादा, या चॅनलवर महाराष्ट्र वार्ता या चॅनलवर आपलं हे कीर्तन काय होणार आहे, दिसणार आहे. ज्यांनी त्यांनी मला नाही पण आपण स्वतः दिसतोय का बघावं, एवढा बघण्याकरिता तरी कीर्तन बघावं एवढीच विनंती करते. त्या दादांचे मी मनापासून आभार मानते. तुम्ही माझे कीर्तन न झोपता शांततेने आवडीने ऐकले त्याबद्दल तुमचे डबल आभार. ज्यांना माहीत असून घरीच राहिले
त्यांचे ट्रिपल आभार. सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम